शुकदेवाने ज्यावेळेस राजा परीक्षितीच्या अंतःकरणातला हे गुह्य जाणलं त्यावेळेस महाराज शुकदेव भगवान तल्लीन झाले. विष्णुरातेन संपृष्टो भगवान बादरायणी वासुदेवे भगवती निमग्न हृदयो ब्रवीत. शुकदेव भगवानांच्या अंतःकरणामध्ये तल्लीनता निर्माण झाली आणि शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगू लागले, राजा मी तुला भगवंताची एक अशी लीला सांगतो. एक भगवंताचा ब्रह्मनिष्ठ ज्ञानी बालमित्र आणि या मित्राचं नाव आहे सुदामा. या सुदाम देवाचं चरित्र सांगतो, ऐक राजा. ज्यावेळेस भगवान परमात्मा संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये ज्ञानार्जनासाठी गुरुकुलामध्ये आहे त्यावेळेस शिक्षण घेत असताना मैत्री झाली. भगवान कृष्ण परमात्मा संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये फक्त आणि फक्त 64 दिवस होते आणि या 64 दिवसामध्ये भगवान कृष्णाची आणि सुदामदेवाची मैत्री आणि या मैत्रीचं गोड वर्णन शुकदेव भगवान राजा परीक्षितीला सांगू लागले. एक दिवशी आश्रमामध्ये असताना संदीपान ऋषींच्या पत्नीने कृष्णाला आणि सुदामदेवाला सकाळी सरपण आणायचं काम लावलं. पूर्वीच्या काळ वेगळा होता. गुरुकुलामध्ये काम करावं लागायचं आणि ज्ञानार्जन करायचं. आता पैसे द्यावे लागतात. आणि मग गुरुकुलामध्ये गुरुपत्नीने सांगितलं, उद्या सकाळी कृष्णा, बलरामा, आपला सुदामा, तुम्ही दोघांनी सरपण आणायला जंगलामध्ये जायचं. आणि मग सकाळी सकाळी भगवान कृष्ण आणि सुदामदेव सरपण आणण्यासाठी निघाले. पण त्या गुरुमातेला एवढंच माहिती होतं की सुदामा भुकेला थोडा हलका आहे, म्हणून सकाळी सरपण आणायला जात असताना 2 दिवसापूर्वी संदीपान ऋषीच्या पत्नीला आश्रम झाडत असताना हरभऱ्याचं गाठोड सापडलं होतं. काय सापडलं होतं? हरभऱ्याचं गाठोड होतं. काय 1/4 किलोचा अंदाज हरभरे होते आणि ते हरभरे का कपड्यामध्ये बांधून कुणीतरी आश्रमाकडे काय केले होते, फेकले होते. आणि त्यांनी ते ओसरीवर असे उचलून ठेवले होते. कुणाचे काय माहित नाही, पण उचलून ठेवले होते. आणि सुदामा आणि कृष्ण ज्यावेळेस सरपण आणायला निघाले त्यावेळेस लक्षात आलं की सुदामाला भूक लागते, म्हणून आपण यांना काय करावं, हे सोबत हरभरे घेऊन जा म्हणून सांगावं. आणि मग ते गुरुपत्नीनं हरभरे उचलले आणि सुदामदेवाच्या हातामध्ये देत असताना सांगितलं, सुदामा तुम्ही दोघं सरपण आणायला जाता आहात आणि जर यदा कदाचित सरपण आणायला वेळ लागला आणि जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही दोघ जण हे हरभरे वाटून खा. म्हणजे काय करून खा, समभाग करा, त्याची वाटणी करा आणि दोघ जण अर्धे अर्धे खा. सुदामदेव विद्वान होते. त्यांनी हरभऱ्याचं गाठोडं हातात घेतल्या बरोबर सुदामदेवाच्या अंतःकरणामध्ये धस्कन झालं. आईनं काय सांगितलंय, हरभरे वाटून खा. आणि या हरभऱ्याच्या गाठोड्याला एका म्हातारीचा शाप आहे. त्या हरभऱ्याच्या गाठोड्याला शाप होता एका म्हातारीचा. चोरांनी एका म्हातारीच्या घरी चोरी केली. तिच्या आडूला ते हरभऱ्याचं गाठोडं बांधून ठेवलं होतं. चोरांना वाटलं तिथं काहीतरी धन असावं म्हणून ते हरभऱ्याचं गाठोडं चोरांनी चोरून गेलं. ते म्हातारीला जर अन्न नाही भेटलं तर ती म्हातारी पसाभर हरभरे रोज काय करायची, भिजू घालायची आणि तेच उदरनिर्वाहासाठी हरभरे खायची.
2 दिवस झालं अन्न मिळालं नव्हतं, म्हणून सकाळी उठल्याबरोबर म्हातारी कुठं गेली? गाठोड्याकडे गेली, तर गाठोडं नव्हतं. म्हातारीचा जीव बोटेनं कासावीस होत होता आणि म्हातारीच्या मुखातून तळतळून शब्द बाहेर पडले, माझ्या तोंडचा ज्यानं घास शिरावून नेला त्यानं जर माझे हरभरे खाल्ले तर 18 विश्व दारिद्र्यामध्ये जीवन भोगावं लागेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाचा आशीर्वाद घेऊ वाटला घ्या अथवा नका घेऊ, पण कुणाचा तळतळाट मात्र नसू नये. यदा कदाचित कुणी जर तळतळून आपल्याला एखादा शब्द बोलला तर त्याचा परिणाम भोगावाच लागतो. तसं त्या म्हातारीच्या मुखातून अंतकरणातून तळमळीनं शब्द बाहेर पडले, माझ्या मुखाचा घास ज्यानं हिरावला आणि त्यानं जर ते खाल्लं तर त्याला 18 विश्व दारिद्र्य. शाप होतं गाठोड्याला. सुदामदेव रडू लागले, आईनं सांगितलं वाटून खा. जर दोघांनी वाटून खाल्लं तर दोघांना काय होईल? गरिबी येईल. म्हणून सुदामदेवानं प्रतिज्ञा केली आणि शपथ घेतली की हरभऱ्यातला एक सुद्धा हरभरा मी कुणाला देणार नाही? कृष्णाला देणार नाही. बघा, याला मित्र म्हणतात. ओगदेव सोनेच नगरी द्यायला मोकळा नव्हता. एवढी अंतकरणामध्ये शुद्धता आणि पावित्र्य होतं. मी जरी 18 विश्व दारिद्र्य भोगलो तरी चालेल, पण कृष्णाला गरिबी येता कामा नये. याला मित्रत्व म्हणावं. आणि मग दोघ जण जंगलामध्ये गेले. कृष्णानं सांगितलं सुदामा झाडावर चढ. सुदामानं सांगितलं मला चढता येते पण उतरता येत नाही. झाडावर चढता येते पण उतरता येत नाही, म्हणून देवा तुझी तू चढ आणि मग मी सरपण गोळा करतो. भगवान कृष्ण वरी चढले. आता काही सरपण न्यायचे म्हणजे वाळलेले फटे मोडावं लागायचे. संध्याकाळी लगेच कामाला सरपण लागायचं. तसं भगवान परमात्मा उंच झाडावर शेंड्याला जिथं वाळलेले फटे होते तिथपर्यंत गेले. आणि मग सुदामानं लक्ष केलं, देव लाकूड मोडत असताना आपण दाताखाली हरभरा फोडायचा, देवाची नजर चुकवावी आणि हळूच तोंडात हरभरे टाकावे, वरून लाकूड कटकन मोडायला आणि दाताखालचा हरभरा फोडायला, एकच गाठ बघा पडावी. असं करता करता वरून देव लाकडं टाकत होता. हे गोळा करत करत हरभरे गोळा करत होते. तोंडात गोळा करूनच टाकीत होते ना, चोरून हळूच आणि तोंडात टाकायचं. पण कोणाला सुद्धा न करू देत हरभरे खायचे. आता राहिले होते शेवटचे 4च हरभरे. सुदामदेवानं सगळे हरभरे खाल्ले. सुदामदेवाला आनंद वाटत होता की आतापर्यंत हरभरे खाल्ले देवानं बघितले नाही. शेवटचे 4 हरभरे सुदामदेवानं तोंडात टाकायला आणि वरून देवानं बघायला. एकच गाठ. आणि वरून कृष्णानं विचारलं, सुदामा काय खातो रे? आता सुदामदेव गडबडले, गोंधळले. आरगडे म्हणजे आपली चोरी उघडी पडली बघायची. आता सुदामाला काय सांगावं? एवढ्याच सुदामदेवाच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला, देवा या झाडाच्या बुंद्याची माती गोड लागते म्हणून मी काय खातो? काय खातो? माती खातो. भगवंतानं वरून सांगितलं, सुदामा जर तुला माती आवडत असेल तर आयुष्यभर तू काय खा? माती खा. आयुष्यभर. आयुष्यभर. सुदामदेवाने खाली बघितलं, देवा नाहीतर असंही आयुष्यभर मला मातीच खायची वेळ येणार. शिवरंजन भगवान परमात्मा विचार करू लागला, कारण देवाला माहित होतं सुदामा हा ब्राह्मण आहे आणि या ब्राह्मणाला हरभऱ्याच्या म्हातारीचे जर खाल्ले आणि सुदामदेवाला जर 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं तर याचं पाप कोणाला लागणार आहे? त्या म्हातारीला लागणार आहे. म्हणून त्या म्हातारीचं पाप भगवंताना, शाप म्हातारीचा होता
तरी पण ते म्हातारीकडे पाप जाऊ नये म्हणून देवानं आपल्या डोक्यावर पाप घेतलं आणि देवानं सांगितलं, सुदामा जर आवडत असेल तर माती खा, माती माती. सुदाम देवाच्या भाग्यातला श्री उलटा झाला, म्हणून तळतळत नसू नये. 18 विश्व दारिद्र्यामध्ये सुदाम देवाला जीवन जगावं लागलं. पुढे सुदाम देवाचं सुशीला नावाच्या पत्नीशी लग्न झालं. सुदाम देवाच्या जीवनाचा नित्यनियम आहे 5 घरी भिक्षा मागावी, 6व्या घरी भिक्षा मागायला जाऊ नये. 5च घरी भिक्षा. कुटुंबामध्ये माणसं वाढू लागली आणि मग भिक्षा कमी पडू लागली. पण कमी जरी पडलं तरी कुणाच्या घरी दुसऱ्या वेळेस पुन्हा मागायचं जीवनाचा नियम होता. अखंड भगवंताचं नामचिंतन साधन. आणि पुढे मुलं जसं जसं मोठी होत गेली तसं घरामध्ये उपासमार घडू लागली. आणि सुदाम देवाच्या घरी एवढं दारिद्र्य आलं की 2-2 दिवस अन्न मिळालं. एक दिवशी सुदाम देवाच्या पत्नी मंदिरामध्ये प्रवचनाला गेल्या आणि प्रवचनाला गेल्याच्या नंतर प्रवचनामध्ये प्रवचनकाराच्या मुखातून शब्द बाहेर पडले, भगवंताचं नामस्मरण जर घरी केलं तर भगवंताला 25% आनंद होतो. देवाच्या गावाला जात देवाचं नाव घेतलं तर देवाला 50% आनंद होतो. देवाच्या गावात जाऊन जर देवाचं नाव घेतलं तर देवाला 75% आनंद होतो. आणि देवाच्या गावात जाऊन देवाला भेटलं आणि देवाचं नामस्मरण त्याच्या समोर केलं तर देवाला 100% प्रसन्न झालं. आणि मग सुदाम देवाच्या पत्नी घरी आल्या आणि आपल्या मालकाला सांगितलं, का हो जगाचा मालक, जगाचा चालक, जगाचा नियंता तुमचा बालमित्र आहे. त्याच भगवंताचं नामस्मरण तुम्ही घरी बसून करता. जर देवाच्या गावाला जाऊन देवाला भेटून जर नाव घेतलं तर देवाला 100% आनंद. जा देवा. सुदाम देवाने सांगितलं, देवाकडे जायला अडचण काही नाही, पण देवाकडे जात असताना रिकाम्या हाताने जायचं नाही, हा धर्म आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा, जीवन जगत असताना तिघांच्या घरी कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. याच्यातलं पहिलं घर, आजारी माणसाला जर पाहायला गेलो तर आजारी माणसाला पाहायला जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. गुरुच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि देवाच्या मंदिराकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. म्हणून आपण म्हणतो, फुल नाही तर फुलाची पाकळी तरी नाही. नाहीच काही भेटलं पाणी तरी न्यावं, नाहीच काही भेटलं तर चिमूटभर साखर तरी न्यावी देवाकडे. कारण देवाचं ब्रीद आहे, जेव्हा घेशील तेव्हा देशी, आयशी आयसा अससे उदार. सुशीला तू म्हणते ते खरं आहे ग, पण देवाकडे जायचे, देवाला रिकाम्या हाताने कसं भेटावं. सुदाम देवाच्या पत्नीनं सगळ्या गल्लीमध्ये फिरून आल्या, माझे मालक, जगाचा मालक याला भेटायला जाणार आहे आणि माझ्या मालकाला देवाला भेटायला जाण्यासाठी काहीतरी द्या. सगळ्या गल्लीतल्या बाया म्हणत होत्या, पहिलंच नेलं की अजून वापस, आता पण तुला काय वापस येणार. काय त्यांना माहिती होतं हा प्रसाद कुठं जाणार आहे. तर त्याच्यातली तशीच एक गरीब होती. त्या गरीब बाईने सांगितलं, बाई तुझी परिस्थिती जशी आहे तशीच माझी परिस्थिती आहे. म्हणून जीवनामध्ये कधी एक गोष्ट लक्षात ठेव, अन्नदान, ज्ञानदान, पुण्यकर्म गरीबाकडून जेवढं घडतं ना तेवढं मोठ्यातून कधी घडतं. तिने सांगितलं, तुझं जसं आहे तसंच मी. माझे लेकर रडत होते म्हणून सकाळी पावकुल पोहे आणले आणि ते पोहे मी लेकरांना खाऊ घातले. आता माझ्या घरी तुला देण्यासाठी काही नाही, पण जे पोहे मी स्वच्छ केले, फटकले, त्याच्या पुढे जे निघालेलं आहे तेवढं ऐका ना बघा. त्याही बाईचा सात्विक भाव होता. त्या बाईने ते पुढे निघालेले
बारीक बारीक पोह्याचे तुकडे सुदामदेवाच्या पत्नीच्या हातामध्ये दिले. सुदामदेवाची पत्नी आनंदाने त्या घेऊन घरी आल्या. मालकाला सांगितलं, मालक एवढंच भेटलं, याच्यापेक्षा दुसरं काही भेटलं. पोहे होते फक्त प्रसाद. सुदामदेवानी त्या समान पोह्याच्या 7 भाग केले. किती भाग केले? 7. देवाकडे जात असताना अंतकरणातल्या गाठी सोडायला लागतात. म्हणून सुदामदेवानी भगवंताला भेटाय जाण्यासाठी छोटे छोटे 7 गपुडीच्या पोचुंब्या बांधल्या. हे विशेष संध्याकाळचा आदल्या दिवसाचा. जगाचा मालक द्वारकेमध्ये रुक्मिणीच्या महालामध्ये बसला. संध्याकाळी सुदामदेवाच्या घरी देवाला भेटायला जायची चर्चा. हे आणलेले पोहे, याचे बांधलेले गाठोडे द्वारकेतला मालक द्वारकेतून बघत होता. जगाचा मालक त्या दिवशी संध्याकाळी उपाशी बसला, जेवला नाही. देव नाही जेवला त्या दिवशी. रुक्मिणीने विचारलं, देवा जेवायचं. रुक्मिणी मला एकांतामध्ये सोड, मला जास्त त्रास देऊ नका. रुक्मिणी म्हणजे, देवा काय कुणासंग भांडण बिंडण झालं का? काय झालं, तुम्ही असं काय करताय? रुक्मिणी तुला सांगितलंय ना, मला त्रास देऊ नका, मला जेवायचं नाहीये, मला भूक नाहीये. रुक्मिणी सगळ्या दासी म्हणजे बायकाकडे आल्या, सगळ्यांना विचारलं, आज देवासोबत कोणाचं काही भांडण झालं का? कुणी काही बोललं का? सगळ्या जणी देवाला विनंती करत होत्या, पण देव कोणाला जवळ येऊ देत नव्हता. जगाचा मालक रात्रभर बसून आहे द्वारकेला. इकडे भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी सुदामदेव ब्रह्ममुहूर्तावर उठले. स्नान संध्याची कर्मा टोपली. मुलं रडत होती, भुका लागलेल्या होत्या. सुशिला रात्रभर त्या लेकरांना फाटक्या वस्त्राच्या शिंद्याची पट्टी करून भिजवून पोटाला बांधत होत्या. कशासाठी? भूक मारण्याने करायची. जीवनाचा ज्याला आनंद कळतो ना, त्याला खरंच आयुष्यात गरिबी भोगायला. गरिबी भोगल्याशिवाय जीवन काय आहे हे कळत नसतं. 1 रुपया कमवायला काय लागतं हे ज्यानं कमवला ना त्याला कळतं. कमवणाऱ्याला काहीच त्याचं भान नसतं. गोड वर्णन सुंदर दृष्टांताच्या गडगंज श्रीमंत, कोट्यावधीची प्रॉपर्टी, दररोज मुलाला 2000 रुपये खर्चायला लागायची. 2000 10-12 वर्षाचं खर्च किती होते? 2000. बाप कुठलीही तक्रार न करता 2000 रुपये गपचूप द्यायचं. आणि ते मुलगा 2000 रुपये झटक्यात पार करून घ्यायचं. एक दिवशी बापाला लक्षात आलं की मुलगा खूप बिघडला. 2000 वर भागना, 3 वर आलं, 3चं भागना 4 वर आलं, 4चं भागना 5 वर आलं. शेवटी बाप म्हणलं, समुद्र जरी असेल तर पाणी किती दिवस पडणार? मध्ये पडलं तर ठीक आहे, नाही पडल्यास किती दिवस पडणार? म्हणून एका दिवशी बापानं ठरवलं आणि बापानं मुलाला जवळ घेतलं. बाळा, आज तुला खर्च आहे पैसे? हो बाबा, आज 5000 रुपये मी सगळ्या मित्रांना सांगितलंय. वाह, 5000 रुपये. बाळा, मी आज तुला 10,000 रुपये द्यायचे मनामध्ये ठरवलंय. किती? 10,000. ते मुलगा तर एवढा खुश झाला. रोज किती भेटत होते खर्चायला? 5. आज किती भेटले? 10. पण बापानं सांगितलं 10,000 रुपये देतो, पण एका अटीवर. म्हणला, बाबा काय करायचे? काही करायचं नाही म्हणले. त्यानं 10,000ची रोकडी आणली, ठोकडी 10,000ची बंदी. आणि मुलाला सांगितलं हे 10,000चे बंदे मांजरा नदीवर घेऊन जायचे.
आणि 10 ठोकळे म्हणजे किती रुपये झाले? 100 रुपये. हे नदीच्या मधोमध पाण्यात टाकायचे. असे काय करायचे? फेकून द्यायचे. मुलगा म्हणला बाबा 5 मिनिटाचं काम आहे ना. म्हणलं हे 10 रुपये फेकायला किती वेळ लागतो? बाप म्हणला चल. पण 10 रोकडे टाकले तरच 10,000 भेटले. बापानं रोकडे दिली होती 9 आणि टाकायची 8 किती होती? 10. मुलगा गेला आणि मुलाला सांगितलं मोजून टाक. पुन्हा गपलत करची. हा त्याच्यात काय अडचण आहे बाबा? उचलला 1 रुपया घर दिशी फेकला बरोबर नदीच्या मधून. बाबा पडलं का नाही? वागा हुशार आहेस रे. 1 रुपया पडला, दुसरा पडला, तिसरा पडला, चौथा पडला. पटा 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 त्याला 1.5 मिनिटात 10 रुपयाचे रोकडे मोजत टाकत होता. पण रोकडे भरले 9. आम्हाला बाबा तुम्ही 10 सांगितलं मोजून टाक म्हणलं. मग 9 झाले की म्हणले तुला 10 टाकायचे. मला अजून 1 द्या की. म्हणले आता जी रुपये टाकायचे आहे ना ते बापाचं नाही. आता 3 रुपये तुला स्वतः आणून टाकायचे. बापाच्या संपत्तीचे 9 टाकले. स्वतःच्या संपत्तीतला 10 रुपयाचा रोकडा टाक. ते म्हणला आत्ता जातो आणि लगेच पळत घेऊन येतो. पण त्यानं गल्लीत गावात सगळ्याला खडसवून सांगितलं होतं बोरगा आलं की थोबाड फोडायचं. 1 रुपये त्याच्या हातावर टेकवायचं नाही. आका 10 रुपये द्या तुम्हाला लगेच 5 मिनिटात 50 रुपये देतो. आका म्हणजे थोबाड फोडी चल मागायला. आला 10 रुपये मागायला इथं लाज वाटते का तुला? जा काहीतरी कमव. अगोदर बापाने सगळ्याला सांगून ठेवलं. सगळ्या गावात फिरत होतं. त्याला कोणी रुपये देत नव्हतं. एका भांगारवाल्याने सांगितलं देतो पण माझं एवढं लोक उचलून इकडल्या कडाला टाक. तुला 10 रुपये काय 15 रुपये देतो. असा उन्हाळा होता म्हणता 12 वाजले होते. लोखंड नुसतं गरम झालं. त्याने म्हणला 10 रुपयासाठी फक्त एवढे लोखंडच उचलून टाकायचे ना. लोखंड उचलून टाकायला निघालं. चला लोखंड पोळायलं. 2-4 बांधून टाकले. त्याने मला तुझ्या पाया करतो मला पैसे देऊ नको पण मी लोखंड टाकणार. त्याने म्हणला आता मार देणार. कशाला माझ्या लोखंडाला हात लावला? सगळं उचलून तिकडं टाक नाही तर तिकडं अगोदर इकडं टाक. आव हाताला तर 1 वाजता तर दारावरून फोड आले. ऐका ना दादा फोड आले. हात काळे भोर झाले. अंग काळ भोर. सगळ्या घामाचे ओगळं अंगाला. सगळे कपडे वलेकच झाले होते. हाताला करारून फोड आले होते. बाप अजून मांजरा नदीच्या पुलावर उभा आहे. तो मुलगा 10 रुपयाचा ठोकळा घेऊन आला. बापानं विचारलं वागा आणलास का ठोकळा? सांगितलं ना टाक. हे बघ हे 20,000 रुपये तुला लागतात. 10चे किती झाले? 20 रुपये. तो मुलगा बापाच्या पाया पडला. सांगितलं बाबा काय झालं? बाबा तुमच्या संपत्तीतले 90 रुपये एका क्षणात मी पाण्यात टाकून दिले. त्या 90 रुपये तुम्ही कसे कमवले याची किंमत मला नव्हती. पण हे 10 रुपये कमवण्यासाठी मला काय करावं लागलं याची मला जाणीव झाली. बाबा तुमचे जसे 9 टाकले ना तसा मी 10वा रुपया टाकू शकत. गरिबी भोगावी माणसाला आयुष्यात गरिबी भोगावी. जोपर्यंत आपल्याला गरिबीचे चटके बसत नाहीत ना तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये जीवनाला खरा अर्थ मिळतो. गरिबी असं ऐका ना पुढे गोड चिंतन. सुदामदेवांनी रात्रभर लेकरं रडत होते. सुशिलेला 2 दिवस झाला अन्न नव्हतं. सुदामदेवाला अन्न नव्हतं. त्याच्यामुळे झोप यायचा प्रसंग नव्हता. ब्रह्ममुहूर्तावर उठले. स्नान संध्याची कर्म आटोपली आणि सुदामदेव भगवंताला भेटायला द्वारका नगरी चले. श्याम सुंदर को मिलने सुदामा.
सकाळी उठलं नाहीये, देवानं स्नान केलं नाहीये, देवानं आज कुठलाही विधी पूर्ण केला नाही. सगळ्या राण्या विचार करू लागल्या, देवाला असं झालं असेल काय, का देव बोलत नसेल, काय अडचण असेल. देव समोर कुणी आला तर लगेच राण्या व्हायच्या. बारा वाजेपर्यंत सुदामदेव चालत होते. पोटामध्ये अन्न नव्हतं, जीव कासावीस होत होता. भगवंताचं नामस्मरण करत कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे हे नाथ रस्त्याच्या कडेला असणार एका विहिरीच्या काठावर आंब्याचं झाड होतं. त्या थंडगार पाण्याचा आस्वाद घेतला. सावली होती, त्या सावलीला सुदामदेव दुपारची विश्राम करण्यासाठी थांबले. अंग क्रश आहे, दाढी वाढलेली आहे, केस विस्कटलेले आहे, अंग घडीनं माकलेलं आहे, अंगावर फाटकी वस्त्र आहे. झोप लागता लागत नाहीये, पोटातच अन्न नाही तर झोप कुठून लागली. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये आणि द्वारकेत त्या भगवंताने गरुडाला बोलवलं. गरुडा, माझा बालमित्र सुदामा द्वारकेकडे येत आहे. आणि या भगवंतानं गरुडाला सांगितलं की त्या सुदामदेवाला विहिरीसह झाडासह झोपलेल्या अवस्थेमध्ये घेऊन कुठे या, द्वारकेच्या जवळचे. गरुड म्हणला, देवाला काय आता बोलावं काय नाही, कुठं बालमित्र, आणि त्याला विहिरी सहित उचलून आणायचे. बरं आंब्याचं झाड बी आणायचं, बरं उचली त्याला जेव नाही येऊ द्यायचा. गरुडाला तर नवलच वाटलं, काय देव मला कुणाच्याही मागे नाही, काय देवाला कळतच नाही. म्हणजे कुठं अर्जुनाचे घोडे धुतोय, आता कुठं त्या बालमित्राला उचलूनच आणा म्हणतोय. गरुडाला अहंकार आला आणि गरुड सुदामदेवाला नेण्यासाठी आला. गरुड आकाशातून भ्रमण करत होता. देवाला त्याला पत्ता विचारला होता, सुदामदेव मला कशी लक्षात येते. भगवंताने सांगितलं होतं, जिथं माझ्या नामस्मरणाच्या गजर ऐकली तिथं माझा सुदामा असेल. गरुडाला वाटलं दिंडी बिंडी असेल, आज तर 5-50 लोक सगळं देवाचं भजन करायचं. गरुड ज्यावेळेस आकाशात फिरत होता त्यावेळेस गरुडाला खालून आवाज कानावर पडला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. राधारमण हरि बोल, जय जय राधा
आवाज कुठून येत असत आणि आवाजाच्या दिशेनं गरुड जमीनकडे आला आणि जमिनीवर येऊन बघतो तर काय निर्जनगार झोपलेला आहे. गरुड विचार करू लागला हा आवाज कुठून येत असत म्हणून गरुड झोपलेल्या माणसाच्या जवळ आला. महाराज गरुडाच्या डोळ्यातून पाणी आलं. जो महात्मा झोपलेला होता त्याच्या रोमारोमातून जगाच्या मालकाचं नामस्मरण सुरू रोमारोमातून. म्हणून एखादा प्रसंग ऐकत असताना आपल्या शरीरावर काय उभा राहतात रोम उभा राहतात आणि माणसं म्हणतात काय आला काटा आला काटा आला. एखादा प्रसंग जर आपल्या डोळ्यासमोर घडत असेल ऐकत असाल तर त्याचे शहारी अंगावर उमटतात. तसं त्या प्रत्येक रोम असे खडे होते आणि प्रत्येक रोमातून भगवंताचं नामस्मरण. आणि मन गरुडाला वाटलं मला वाटत होतं की देव कोणाच्याही मार्ग लागतोय. अरे एवढा मोठा भक्त महान भगवंत. गरुडाने प्रणाम केला. वीर आंब्याचं झाड सुदामदेव जसे होते तसे उचलले आणि द्वारका नगरीच्या जवळ आले. पुन्हा योगमायेचं पांघरून भगवंतानं काढलं. सुदामदेवाला जाग आली. सुदामदेव उठले त्याच विहिरीचं पाणी पिलं थोडस विश्राम केला आणि पुढच्या प्रवासाला निघाले. पण लगेच डोळ्यासमोर चमचम चमचम चमकणारी नगरी दिसली. दादा हे चमकणारं गाव द्वारका काय आहे. सुदामदेव विचार करू लागले मला गावातल्या लोकांनी सांगितलं द्वारकेला पोहोचायला 8 दिवस लागले. सकाळी निघालून द्वारकेला आलो कसं नव्हतं अंध होतं देवाला. देवाला अंध होतं आणि मग सुदामदेव चौकीवर आले. चौकीवर सुदामदेवाला अडवलं. सांगितलं द्वारकेमध्ये भिकाऱ्याला जाण्यासाठी सांगितलं मी भिकारी मी भगवंताचा बाल मित्र आहे सुदामा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो घर पे सुदामा गरीब आ गया है. घर पे सुदामा गरीब आ गया है.
सेवक चेष्टा करू लागले, मस्करी करू लागले. पण एक जण सात्विक वृत्तीचा होता, भगवंताला निरोप दिला. भगवान परमात्मा आतापर्यंत कुणाशी बोलत नव्हता, पण महाराज सेवकाकडून निरोप आला, देवा तुम्हाला भेटायला कोणीतरी सुदामा. एवढं देवाला ऐकलं. आणि भगवान परमात्मा धावत धावत राजद्वाराच्या समोर आला. भगवंतानं सुदाम देवाच्या चेहऱ्याकडे नाही पाहिलं, पायाकडे पाहिलं. कशाकडे पाहिलं? म्हणून संतांच्या पायाकडे बघायला, चेहऱ्याकडे बघायला, देवाच्या पायाकडे बघायला. जगाचा मालक सुदाम देवाच्या पायाकडे पाहत होता. भगवंतानं हात जोडला. सुदामा देवाला आवाज दिला. सुदाम्याचे हात पुढे आले आणि भगवंतानं जगाच्या मालकानं सुदाम देवाचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले. मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं सुदाम देवाला भगवंतानं राजवाड्याच्या रुक्मिणी माझा बालमित्र सुदामा आलेला आहे, त्यांची पाद्यपूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य घेऊन या. जगाचा मालक जमिनीवर खाली बसला. रुक्मिणी पाणी आणण्यासाठी मध्ये गेल्या. जाताना रुक्मिणीला जेवढा आनंद होता पळत बघायला कोण आले, मध्ये जाताना रुक्मिणी म्हणल्या मला वाटलं होतं कुणीतरी श्रीमंत असेल, त्याच्या अंगावर बोटवर कपडे नीट नाही, ह्याच्यासाठी माझा नवरा पळत. रुक्मिणीला वाईट वाटलं. मग रुक्मिणी दमाने जाते. जगाच्या मालकाला एवढाही विरळ सहन झाला नाही, म्हणून जगाच्या मालकाच्या डोळ्यातली पाण्याची थेंब सुदाम देवाच्या पायावर पडत होती. आणि याच डोळ्यातल्या पाण्यानं भगवंतानं सुदाम देवाचे चरण धुतले. भगवंतानं सुदाम देवाची पाद्य पूजा केली. नीट ऐका, भगवंताच्या एका शब्दामुळे श्री कसा झालता? कपाळातला श्री कुठे गेलता? वरती गेलता. आपण कुंकू लावत असताना सरळ अंगठ्याला कुंकू घेतो, असं बोट टेकवतो आणि असा गंध ओढतो. पण देवानं इथं उलट केलं, असं नाही केलं. हातावर पोटावर कुंकू घेतलं आणि कुंकुम तिलक करत असताना भगवंतानं हे बोट सुदाम देवाच्या कपाळावर असं ठेवलं आणि जोराचं दाबलं आणि हे बोट असं जाग्यावर ठेवलं. म्हणजे श्रीचं तोंड वरी होतं, ते तोंड कुठं झालं? श्री खाली झाला. कुंकुम तिलक केलं. सुदाम देवाला भगवंताला अजून तोंड बघितलं नाही. गंध बघता लावताना सुद्धा देव असाच देव लावित. रुक्मिणीच्या महालामध्ये सुदाम देवाला घेऊन भगवान परमात्मा आला. इकडे तोंड, जगाचा मालक इकडे तोंड करून बसा, इकडे तोंड करून बसा. जगाचा मालक जमिनीवर बसला आणि आपल्या बालमित्राला रुक्मिणीच्या मंचकावर बसला. अधिकार होता. आणि आतापर्यंत शब्द नाही दोघांचे, फक्त सुदाम देव देवाला बघायले आणि देव सुदाम देवाचे पाय बघायले. आतापर्यंत दोघांचं मौन आहे. आणि मग देवानं विचारलं, सुदामा तू तुझ्या संसारात सुखी आहेस का? सुदाम देवाचं, देवा खरं सांगू का, माझ्यासारखा सुखी आणि समाधानी या जगात कोणी नसेल. एवढा सुखी समाधानी पत्नी. देवा खरंच बायको एवढी सुंदर मिळाली बघ, प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करून घेते, सांभाळून घेते. खरं तर देवा खूप मी भाग्यवान आहे. मुलं
देवा मुलांचं तर काही विचारू नको सगळे, मुलं खूप सुसंस्कारित आहेत. ते सुदामा, तुला माझी कधी आठवण येते का रे? अरे देवा, तुझ्या आठवणीशिवाय एक क्षण जात नाही आमचा म्हणजे तुझा का सगळ्यांचा? अरे देवा, मी तर करतोच रे करतो, पण भाभी सुद्धा, म्हणजे तुझी भाभी म्हणजे माझी पत्नी, तुझी गोड आठवण काढते, गोड गोड. आणि मग भगवंतानं मुद्दा पकडला, जर माझ्या भाभीला माझी आठवण येत असेल तर भाभीनं माझ्यासाठी खायला काय दिलं? सुदाम देवाला ते कळकटलेलं मळकटलेलं कपडा, ते कांजऱ्या झालेले पोहे दाखवायला थोडस कमीपणा वाटलं, पण देवाला ते हातात विस्कटून घेतलं आणि भगवंतानं कापड सोडलं. आता नीट बघा, देवानं कापड सोडलं आणि मग देव सुदाम देवाच्या तोंडाकडे पाहिलं. सुदामा, माझ्या भाभीला कसं काय माहिती नाही, मला पोहे खूप आवडतात. आणि मग यावेळेस देवानं आठवण काढली यशोदा मैया. मी लहान असताना यशोदा मैया मला रोज असे पोहे खायला दिले. कसे? असे होते वे, जिच्या नवऱ्याने पोटी काही दान दिल त्या असे म्हणजे सुदाम देवाला कमीपणा वाटू नये, म्हणजे याच्या अगोदर देवानं असले पोहे खाल्ले असं त्याला वाटावं म्हणून असे पोहे मला मैया देत होती. रुक्मिणी बाजूला होती. रुक्मिणी म्हणून कधी सुद्धा मला आयुष्यात म्हणले नाहीत मला काही पोहे आवडत होतं, रोज टोपलं भरून खाऊ घातलं. आणि आता सांगायला मला लय पोहे आवडत होतं, आणि काही ह्या पोह्यात बारीक बारीक तुकडे, मस्किडे आणि कांजऱ्या का, आणि असले पोहे, आणि मी म्हणलं असतं तर कितीतरी खाऊ घातले असते. रुक्मिणीला काय माहित होतं या पोह्यात काय आहे. ऐका ना, कधी तुम्ही महाप्रसादाच्या पंक्तीला जर जेवण असता, जुन्या सत्याच्या पंक्ती हे राहायच्या, तुम्ही बुडा पस्तोर जरी वाटीत 4-4 बुड्या मारले तरी डाळ लागत नव्हती. आणि बघा, सत्याच्या पंक्तीमधलं गावाकडचं अजिबात तुम्ही 5-50 जरी बुड्या मारले तरी डाळ दोषक नाही. तरी पण तसं वरण घरी तुम्ही काहीही टाकून करा, तसं वरण होत. त्याच्यामध्ये काय असतं? भाव असतो. तुम्ही म्हणा मग आम्ही काय दुसरं टाकता? तसं भगवंतानं मनातल्या मनात म्हटले, रुक्मिणी तुला काय माहिती या पोह्यात काय आहे? आणि भगवंतानं पोहे खाल्ले. भगवान परमात्मा म्हटला, सुदामा, चालून चालून खूप थकला असतील, म्हणून काय कर, थोडे कपडे बदल. देवाला जाणून द्यायचं होतं की गरिबीमध्ये जर आठवण नसेल तर श्रीमंतीमध्ये काय होते बघावं. म्हणून देवाला भरा सुदाम देवाचे कपडे उतरायला लावले. आपला स्वतःचा पितांबर, स्वतःचे कपडे देवाला घालायला दिले. सुदामा किती गोड दिसतोस बघ ना. सुदामाला अवघड वाटू लागली. सुदामा बघ ना किती छान दिसतोस रे. इतक्यामध्ये भगवंतानं गळ्यातली आभूषणं काढली. सुदाम देवाच्या गळ्यात स्वतःच्या हाताला डोक्यावरचा मुकुट काढला. सुदाम देवाच्या डोक्यावर पितांबर होता, पितांबर गळ्यात टाकला. बघ ना सुदामा, माझ्यासारखा अरे देवा, कहा राजा भोज, देवा तू कुठं मी कुठं. बघ ना सुदामा, बघ ना देव त्याला आरशा पुढे म्हणून दाखवला. बघ ना सुदामा किती छान दिसतो, किती छान दिसतो. सुदाम देवाला वाटत होतं हे क्षणिक सुख आहे, एक क्षणात. रात्रभर देव आणि सुदामा गप्पा मारत. रात्रभर देव झोपाय नाही, सुदामा झोपला नाही. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दोघेही उठले, स्नान संध्याकाळी करून झाले. सकाळचं भोजन झालं. भोजन झाल्याच्या नंतर देवाच्या आवाजामध्ये करारीपणा आला. सुदामा बोलत जायचं असेल आता
परत कोणा देवाला जायचे एवढ्या रुक्मिणीमध्ये आले. रुक्मिणी आल्यावर देवाला म्हणलं, देवा भाऊजी कालच आले तर 2-3 दिवस राहिले तर काय अडचण आहे का? कशाला त्यांना जायचे का विचारायला? रुक्मिणी मध्ये बोलू नको, शांत. रुक्मिणी म्हणजे रात्रीभर रडत होती. आता राहा म्हणलं तर जाऊ दे म्हणायला लागले तर नाही, सुद्धा मग तुझा नको थांब नाही या, पण अंगावरचे कपडे माझे त्याची आठवण झाले. भगवंतानं कपडे काढून घेतले. कुणाचे घातले होते देवाने काढून घेतले. देव स्वतःच्या हाताने चढवत होता आणि आता देव सुदाम देवाच्या हाताने कपडे उचलून रुक्मिणी मध्ये आले. रुक्मिणी मध्ये देवा जायचे तर जाऊ दे, कपडे तरी राहू दे ना. 365 ड्रेस आहेत, वर्षाच्या काठी एकदा गाठ पडती. आपल्यापाशी काय कमी आहे का? जाऊ दे ना, तू गप्पस रुक्मिणी, मला कळते काय द्यायचे काय नाही. सगळं काढून घेतलं. येऊ का देवा? नाही, अंगातले दागिने राहिले तेही काढले, डोक्यावरचा मुकुट काढला, सगळं झालं. फाटकी वस्त्र अंगावर परिधान केली. सुदाम देव जायला निघाले. जगाच्या मालकाला हातात हात धरला सुदाम देवाचा. आणि सुदाम देवाला भगवान परमात्मा जिथून आणलं होतं ना तिथपर्यंत सोडायला. म्हणून घरातल्या माणसानं आलेल्या आतिथीला दारात सोडायला जावं लागतं. तिथपर्यंत जगाचा मालक तिथपर्यंत सोडायला. पण देवाच्या मनात अजून एक गोष्ट खटकत होती. सुदाम देवाच्या पायात देवाचा खरावा होता. भगवंताने सांगितलं, सुदामा वाईट जर वाटत नसेल तर एक गोष्ट बोलू का? देवा बोलू. नाही, सगळं दिलं पायात खरावा तेवढे दिले तर बरोबर सुटलो रे देवा. सुदाम देवाने देवाचा खरावा आपल्या हातामध्ये घेतला, प्रणाम केला आणि भगवंताच्या समोर खरावा केला. देवा येतो बरं हे काही अडचण. जेवढ्या आनंदानं सुदाम देव भगवंताला भेटायला आले तेवढ्याच आनंदाने परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे भगवान परमात्मा पाहत होता आणि जगाचा मालक रडत होता. रुक्मिणी म्हणजे देवा बजावलं नाटक. काय घडीत रडायला तर काय कपडे काढून घ्यायला. मागा कपडे काढून घेतले आता रडायला लागला. 4 दिवस राहू द्या म्हणलं. रुक्मिणी सुदाम्यासोबत मी असा का वागलो तुला ऐकायचे का? आई, काल सकाळी माझा सुदामा सुदाम नगरीवरून द्वारकेकडे आला. अजून माझी भाभी म्हणजे सुदाम देवाची बायको पाणी पिली नाही. लेकर सारखं रडतात आणि ती आई आपल्या लेकरांना सांगते की बाबा देवाला भेटाय गेले, तुम्हाला खायला घेऊन. अगं ते निरागस लेकर आणि माझी भाभी याच वाटेकडे नजर लावून बसली. रुक्मिणीने विचारलं, देवा म्हणजे काय? रुक्मिणी 4 दिवस झालं माझ्या सुदाम्याच्या घरी अन्नाचा कण नाही ग. माझी भाभी लेकरांच्या पोटाला ओल्या पट्ट्या करू बांधते. लेकर सार करतात. मग देवा तुम्ही का काही दिलं नाही त्यांना? रुक्मिणी तुला माहिती नाही मी त्याच्यासाठी काय केलं. मी फक्त त्याच्या अंतःकरणातला भाव पाहत होतो. माझं ऐश्वर्य पाहून त्याला काही अपेक्षा उत्पन्न होते का हे बघण्यासाठी मी माझे कपडे दिले, आभूषणं दिली, मुकुट दिला, खडावा दिल्या. पण त्याच्या वृत्तीमध्ये कुठलाही बदल नाही. ज्या आनंदानं सुदाम देवाने त्याच आनंदाने परतीच्या प्रवासाला आले आणि जगाच्या मालकानं सुदाम देवासाठी सोन्याची सुदाम नदी
शुद्ध भाव देखोनी या सोन्याचा दिला. अशा प्रकारचं चिंतन राजा परिचित सिद्ध भगवान सांगतात.